आज रानामध्ये पाऊस जरा थुई होता, थोडासा कसा रिमझिम रिमझिम पाऊस असल्यामुळं म्हशीला काय चरण्यासाठी बाहेर खाली सोडता नाही आलं. म्हणून हे शेतामध्ये आम्ही गिन्नी गवत लावलं होतं म्हशीसाठी, तर त्यामुळं हे गिन्नी गवत आम्ही तोडून म्हशीला टाकायचं होतं. पण मी म्हटलं बघावं कापता येते का नाही, तसं तर शेतात भरपूर काम केलेलं आहे. मग हे गवत घेऊन आम्हाला वरती जायचं होतं, घेऊन माळावर आमचा गोठा आहे तिथं. हे गिन्नी गवत ना ऊसाच्या लागवडीसारखीच लागवड केली जाते मैत्रिणी. याच्या गिन्नी गवताच्या ना ऊसासारख्याच कांड्या तोडून बारीक बारीक तुकडे जर का आपण सरीमध्ये टाकले ना, तर अशा छान प्रकारे ऊसासारखेच होऊन फुटतात. आणि ऊसासारखंच याला तोडून चांगलं वैरणीसारखं कापून वगैरे आपण जनावराला खाऊ टाकू शकतो. ज्वारीच्या काढणीत यावं लागन, बाजरीच्या काढणीत यावं लागन, येतंय का नाही बघावं लागन. ह्या गवताचा एक असा सदाहरितच गवत असतं हे, आणि हिरवं पारवं म्हणून उन्हाळ्यात सुद्धा आम्ही ह्याचाच वापर करतो. कारण की याला कमी पाणी लागतं गिन्नी गवताला, आणि वाढ जास्त असते, कमी पाण्यावर वाढ जास्त असते. त्याच्यामुळे हे गिन्नी गवत आम्ही जास्त करून जनावरांसाठी खाद्यासाठी असं थोडं लावतो. याला फुटवा जेवढा जास्त होईल ना तेवढं जास्त दाट होतं हे ऊसासारखंच. आणि एकदा तोडल्याच्या नंतर परत दुसऱ्या 15-20 दिवसामध्ये, महिन्यामध्ये ते परत खायला येतच, परत ठेरावर येतं ते. आई वडील शेतकरीच आहेत, तिथलं काम नव्हतं केलं, पण साहेबांच्या इकडे आल्यावर शिकले सगळं. आई बापाच्या तिकडे शिकवलं होतं आणि स्वयंपाकच बरं का, पण साहेबांनी सगळे कामं शिकवले मला. आज आहे ना आभाळ पण जास्त आलेलं होतं, पाऊस येण्याचे लक्षचिन्ह लवकरच दिसत होते. त्याच्यामुळे आता आम्हाला आवरून निघायचं होतं लवकरच घराकडं. कसं आहे मग शेत, कसं काय शेतातली मज्जा. आणि आता गवत तोडून झालेलं होतं. आमचे साहेब गवत घेऊन वरती गोठ्यावर जाणार होते, आणि मी आता कोयता हातातून ठेवून साहेबांना गवत दिलं बांधून थोडंसं. आणि आता आम्ही सांगितलं होतं तसंच आमच्या गावातील ज्या मारुतीच्या नावाने गावाला ओळख आहे, त्या मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो आम्ही. खूप छान असं, खूप जुनं मंदिर आहे हे आमचं. गाभारा हा खूप मोठा आहे मंदिराचा. आणि इथं कसलाही सर्पदंश झालेल्या माणसाचं पान लगेच उतरतं मैत्रिणींनो. विशेष सांगायचं झालं तर आमच्या भागातील जे काही सर्पदंशवाले जे लोक असतात किंवा जनावरं असतात, त्यांना कधीही दवाखान्यात नेतच नाहीत आम्ही. त्यांना गावाच्या मंदिरात इथं आणल्याच्या नंतर ह्या गेटमधून, पलीकडं पण एक गेट आहे या बाजूला, तर त्या दोन्ही गेटमधून सर्वजण प्रदक्षिणा वगैरे घालतात आणि आपल्या मारुतीच्या नावाने गजर बोलतात. त्या गजर बोलल्याच्या नंतर हळूहळू पान उतरतं. हा प्रत्यक्ष क्षण ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, तर खरंच अंगावर शहारे आणण्याचं काम होतं. एवढं म्हणजे देवाला आमच्या गावामध्ये हे करतात ना, लोक मानतात ना, की देवाचं खरंच म्हणजे आम्ही भाग्यवान आहोत. एप्रिल महिन्यामध्ये कालाष्टमी म्हणून असते हनुमान जयंतीच्या नंतर. तर त्या कालाष्टमीच्या वेळेस एवढं मोठी यात्रा असते ना मारुतीच्या म्हणजे आमच्या गावात खूप मोठी यात्रा असते, खूप लांबून लोक येतात यात्रेला. आता मी ना अगरबत्तीचा अंगारा घेणार होते, कारण की हा अगरबत्तीचा अंगारा जर का आमच्या तिथं म्हणजे कुठेही आपण दुसरीकडे घेऊन गेलोत आणि त्याच्यामध्ये वाळू मिक्स करून जर का टाकली, तर कुठेही म्हणजे असं थोडक्यात साप वगैरे कुठं काही दिसतच नाही आहेत. आता देवदर्शन करून आम्हाला आमच्या गावाकडे निघायचं होतं. आता दर्शन वगैरे घेतलं आणि आता लगेच निघालोत आम्ही. तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते नक्की सांगा, आणि आपल्या व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया उद्या अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तर तोपर्यंत बाय बाय.